नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? सगळ्या मस्त असाल आणि सगळ्यात पहिले तुम्हाला वटसावित्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही 100 वर्ष स्वागत मी तुम्हाला देतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. वटसावित्रीचे हे नियम जाणून घ्या. आणि दुपारी कुठल्या वेळेला पूजा करायची आणि काय नियम आहे, काय खायचं, तब्येतीकडे कसं लक्ष द्यायचं आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहू. आणि व्हिडिओ तुम्ही स्किप करून समोर जाऊ नका, नाहीतर बोलाल की अरे काही झालं असतं या व्हिडिओमध्ये पाहिलं तर फेक व्हिडिओ आहे असं बोला. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. वटपौर्णिमेच्या उपवासाचे 8 नियम. काय खावे काय नाही. तब्येतीची काळजी महत्त्वाची. वटपौर्णिमेचा पौर्णिमा 2026 उपवास करताना श्रद्धेसोबतच आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. वटपौर्णिमेचा पौर्णिमा 2026 उपवास करताना श्रद्धेसोबतच आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. उपवास सुरू करण्यापूर्वी सकाळी सुकामेवा, दूध किंवा फळं खा, ज्यामुळे चांगली ऊर्जा मिळते. उपवास सुरू करण्यापूर्वी सकाळी सुकामेवा, दूध किंवा फळं खा, ज्यामुळे चांगली ऊर्जा मिळते. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून दिवसभरात भरपूर पाणी, शहाळ्याचे पाणी किंवा लिंबू पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून दिवसभरात भरपूर पाणी, शहाळ्याचे पाणी किंवा लिंबू पाणी प्या. सफरचंद, केळी, पपई यांसारख्या फायबरयुक्त फळांचा समावेश करा. यामुळे पोट भरलेलं राहील आणि गॅस, ॲसिडिटीचा त्रास होणार नाही. सफरचंद, केळी, पपई यांसारख्या फायबरयुक्त फळांचा समावेश करा. यामुळे पोट भरलेलं राहील आणि गॅस, ॲसिडिटीचा त्रास होणार नाही. साबुदाणा वडा, बटाटा चिप्स यांसारखे जास्त तेलकट पदार्थ खाणं टाळा. यामुळे आळस येतो आणि पचनसंस्थेवर ताण येतो. साबुदाणा वडा, बटाटा चिप्स यांसारखे जास्त तेलकट पदार्थ खाणं टाळा. यामुळे आळस येतो आणि पचनसंस्थेवर ताण येतो. साबुदाण्याची खिचडी खाण्याऐवजी वरीचा भात, राजगिरा किंवा उकडलेला बटाटा, रताळे खाणं आरोग्यासाठी अधिक हलकं आणि फायदेशीर ठरते. साबुदाण्याची खिचडी खाण्याऐवजी वरीचा भात, राजगिरा किंवा उकडलेला बटाटा, रताळे खाणं आरोग्यासाठी अधिक हलकं आणि फायदेशीर ठरते. दुपारच्या कडक उन्हात जाणं टाळा. शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पूजा करा. चक्कर येणं किंवा उष्माघाताचा त्रास होणार नाही. दुपारच्या कडक उन्हात जाणं टाळा. शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पूजा करा. चक्कर येणं किंवा उष्माघाताचा त्रास होणार नाही. रिकाम्या पोटी वारंवार चहा किंवा कॉफी पिऊ नका. यातील कॅफेनमुळे शरीरातील पाणी कमी होते आणि ॲसिडिटी वाढू शकते. रिकाम्या पोटी वारंवार चहा किंवा कॉफी पिऊ नका. यातील कॅफेनमुळे शरीरातील पाणी कमी होते आणि ॲसिडिटी वाढू शकते. गर्भवती महिला, स्तनदा माता किंवा मधुमेह असलेल्या महिलांनी निर्जला उपवास करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानंच उपवास करावा. गर्भवती महिला, स्तनदा माता किंवा मधुमेह असलेल्या महिलांनी निर्जला उपवास करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानंच उपवास करावा. संध्याकाळी उपवास सोडताना एकदम जड किंवा तेलकट जेवण जेवू नका. सुरुवातीला थोडं पाणी किंवा ज्यूस प्या आणि हलकं, पचायला सोपं अन्न खा. संध्याकाळी उपवास सोडताना एकदम जड किंवा तेलकट जेवण जेवू नका. सुरुवातीला थोडं पाणी किंवा ज्यूस प्या आणि हलकं, पचायला सोपं अन्न खा.